DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा. नमस्कार, आपण आहोत प्रभाग क्रमांक 11 मध्ये. माझा प्रभाग, माझी जबाबदारी. अनेकांनी ठरवलं आहे प्रभागाचा विकास, मात्र अनेकांनी केला आहे स्वतःचा विकास. आपण आता अपक्ष उमेदवार सचिन राऊत यांच्याशी चर्चा करीत आहोत. आपण भविष्यात स्वतःचा विकास करणार की प्रभागाचा विकास करणार? आपण इलेक्शनमध्ये महापालिकेची तयारी करीत आहात, काय सांगणार? प्रभाग 11 सातपूर ड मधून मी उमेदवारीसाठी इच्छुक आहे. माझं एकच ध्येय आहे, कामगार वर्ग असेल, सातपूर गावठाण असेल, या ठिकाणी यांचे प्रश्न व नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी उभा राहिलेलो आहे. आणि मागचे जे नगरसेवक आहे ज्यांच्याकडून प्रभागाचे जे छोटे छोटे खूप मोठे मोठे प्रश्न नाही, छोटे छोटे, पण ते सोडवण्यात ते अपयशी ठरले. म्हणून आमच्यासारख्या सामान्य व्यक्तीला उभं राहण्याची एक जनतेने आम्हाला पाठिंबा दिला का आपण हे करावं, उभं राहावं. म्हणून त्या आशेने आज मी राष्ट्रीय मराठा महासंघाच्या जिल्हा अध्यक्षपदी आणि मराठा एक समाजाचं देखील काम करतो. तसेच एकनाथ शिंदे गटाचे शिंदेसाहेब कामगार सेनेचे त्यांच्या देखील सुरक्षा विभागाचा मी जिल्हा प्रमुख आहे. त्या मार्फत संघटनेच्या मार्फत देखील वेळोवेळी सामान्य लोकांपर्यंत आणि आमचा सर्व जो संबंध आहे, जे संपर्क आहे, हे सामान्य जनतेशी आमची नाळ जोडलेली आहे. त्यामुळे मला नक्कीच अपेक्षा अशी वाटते का सामान्य जनतेचे जे छोटे छोटे मूळ प्रश्न आहे, त्या मूळ प्रश्नापर्यंत कुणीच पोहोचत नाही, तर ते प्रश्न सोडवण्याचं माझं हे ध्येय आहे. आपणही सामाजिक चळवळीत काम करतात, आपण एक कामगारांचं एक नेतृत्व करतात. आपण कामगारांसाठी काय केलं? आपण म्हणता की मागचे जे काही लोकप्रतिनिधी होते गेले 5 वर्ष 10 वर्षापूर्वीचे, त्यांनी ते अयशस्वी ठरलेले आहेत. मात्र ते अयशस्वी ठरत असताना आपण एवढे दिवस कुठे होतात? हा माझा एक प्रश्न आहे. आपल्याला काय सांगाल? हे बघा कसं राहतं, ज्यांना संधी दिली 5 वर्षाची, आपण ती 5 वर्षाची वाट बघत राहतो. त्यामुळं जी संधी त्यांना देऊन देखील जर ते प्रश्न सुटत नसतील, मग तरुणांनी उभं राहायचं नाही का? तरुणांनी पुढे यायचं नाही का? सामान्य घरातला माणूस आहे म्हणून निवडणुकीला उभं राहायचं नाही का? का पैसाच लागतो प्रत्येक वेळेस? असं नाही ना. पण समोरच्या माणसाकडून कामं झाले नाही म्हणून सामान्य व्यक्तीला जे आमच्यातली खतखत आहे का, आम्ही सामान्य माणसाची आमची नाळ जोडलेली आहे, आम्हाला माहिती ना आमचे दैनिक प्रश्न काय आहे. ते सोडवण्यासाठी तर आम्हाला पुढे उभं व्हावं लागलं. जर त्यांनी जे कामं केले असते तर आमच्यासारख्या सामान्य व्यक्तीला आम्ही कशाला उभं राहण्याची आमची इच्छा झाली असती. जे अनेक कारखाने आजही सातपूर MIDC मध्ये असे छोटे छोटे कारखाने का ते बंद पडलेले, का बंद पडलेले ते? मग कामगारांना जे तरुण आहे आज ज्यांचे इंजिनियर झालेले, चांगले चांगले शिकलेले आज ते बेरोजगार आहे. आज ते चौकात चौकात घरी बसतात किंवा छोटे मोठे काहीतरी असा व्यवसाय चालू आहे त्यांचा. मग याच्याकडे याच्याकडे कोण पाहणार? आपण तर वेळोवेळी म्हणतो नगरसेवकांनी रस्ते केले पाहिजे, गटार वॉटर म्हणजे सगळ्या त्या गोष्टी, गार्डन असो, हे तर ठीक आहे, हे तिथपर्यंत योग्य आहे. पण तुम्ही जे आपल्या प्रभागामध्ये जे पुढचं आपलं भविष्य आहे त्या तरुणांकडे, त्यांच्याकडे देखील लक्ष दिलं पाहिजे आपण. नाशिक शहरामध्ये रस्त्यांचा प्रश्न होता, खड्डे होते, अनेक खड्ड्यांमुळे अपघात झाले, अनेकांचे मृत्यू झाले. मात्र आपण कुठल्या असे काही आंदोलनं केली का खड्डे मुक्त व्हावे, आपल्या परिसरामध्ये पाणी साचायचं, असं काही आपण लोक पडायचे? आणि काय सांगाल त्याच्यावर? तुम्ही खूप छान प्रश्न तो उपस्थित केला. तुम्हाला पावसाळ्यामध्ये आपल्या मायको सर्कलपाशी कामगार वर्ग सातपूर कॉलनी ते महिंद्रा सर्कल त्या पावसाचं पाणी साचलं राहायचं. कामगार वर्ग ड्युटीवर जाताना येताना, तसंच अनेक वाहन, कारण कंपनी क्षेत्र असल्यामुळे मोठे मोठे देखील वाहन तिथं फसल्या जायचे, तिथं ऍक्सिडेंट व्हायचा. आपल्या आपल्या माध्यमातून आपल्याला देखील माहित असेल, आपल्या माध्यमातूनच त्या प्रश्नासाठी आपण आवाज उचलला. नगरपालिकेपर्यंत, सातपूर नगरपालिकेपर्यंत आवाज उचलला. खूप पाणी साचत होतं, अनेकांचे ऍक्सिडेंट झाले तिथे त्या ठिकाणी. तर त्याच्यासाठी देखील आंदोलन झालं आणि आपल्याला देखील माहिती आहे का आपल्या मार्फत तिथे आपण ज्यानंतर आपण नगरपालिकेत ऍक्शन घेतली अशा गोष्टी, तर लगेच 2 ते 3 दिवसात त्याचं काम चालू झालं. आणि आजही कामगारांनी देखील आणि तिथल्या स्थानिक नागरिकांनी देखील आज आपल्याला समाधान व्यक्त केलेलं आहे. काय त्याच्यानंतर अनेक पाऊस झाले पण तिथं आज एकही थोडंही पाणी साचलेलं नाही. त्यामुळं
कामगारांनी जे आशीर्वाद दिले आपल्याला का खूप छान काम केलं, हेच आपल्यासाठी खूप आनंद आहे. या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 11 मधून मोठ्या प्रमाणात उमेदवारीसाठी इच्छुक उमेदवार यांची भावगर्दी तयार झालेली आहे. या भावगर्दीमध्ये आपणही आहात, मात्र यांच्या समोर आपण टिकणार का? आपलं जे काही सामाजिक कार्य आहे ते कितपर्यंत पोहोचलंय जनतेपर्यंत? आजपर्यंत गेल्या जसं कामगार क्षेत्रामध्ये, तसेच माझ्या राष्ट्रीय मराठा महासंघामार्फत मी सामान्य जनतेपर्यंत पोहोचलोय, माझ्या कामगारांपर्यंत पोहोचलोय. जसेच आमच्या मातोश्री ताराबाई राऊत, आमच्या महिला बँकेच्या संचालिका, तसेच आमचे बंधू संजयजी राऊत, सामाजिक कार्यकर्ते, तसेच माजी शिवजन्मोत्सवचे अध्यक्ष, यांच्या आशीर्वादाने, यांच्या डांगड्या प्रतिसादाने मला नक्कीच या जेवढे दिग्गज जे उभे यांच्यापाशी मी नक्कीच स्पर्धा करेल. आणि मला एवढं माहिती आहे का एक सामान्य कुटुंब म्हणून मला माझ्या प्रभागातील माझी जनता नक्कीच मला मतदान रूपी मला आशीर्वाद देतील आणि एक युवकाला संधी देतील अशी मी अपेक्षा करतो. एक युवक म्हणून नक्कीच मला संधी देतील असे सचिन रामराव राऊत हे इच्छुक उमेदवार हे सध्या सांगताय. मात्र जनतांना संधी देणार का? कारण की 50 उमेदवार रिंगणात आहेत प्रभाग क्रमांक 11 मधून. मात्र हे सर्व उमेदवार जो तो आपल्या आपल्या परीने इलेक्शनमध्ये निवडून येण्यासाठी प्रयत्न करीत आहेत आणि जनतेपर्यंत जात आहेत. मात्र आपलं कार्य शून्य असताना अनेक उमेदवार हे रिंगणात आहेत. मात्र खरोखर जनतेपर्यंत पोहोचतील का? मागच्याच काही समस्या त्यांनी जनतेच्या सोडवल्या का? आणि जनता त्यांना मतदान करेल का? हा देखील महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतो. सामाजिक कार्य म्हणलं तर अनेक आमचे कामगार वर्ग असेल. आमचा कामगार म्हणजे सुरक्षा रक्षक आहे. आज कंपनी कोटीचं तिथं सामान पडलेलं राहतं, तिथं आमचा सुरक्षा रक्षक आमचा गेटवर म्हणजे एक सुरक्षा रक्षक म्हणजे सुरक्षा रक्षकाची देखभाल करत राहतो. पण अशा सुरक्षा रक्षक आणि तुम्हाला अशा समस्या मी अनेक अशा गोष्टी सांगू शकतो. आणि जे माझे कामगार आहे ते काम करतात, पण त्यांना कंपनीकडून, ज्या ठेकेदाराकडून पिळवणूक होती, त्यांना वेळेवर त्यांना वेतन दिलं जात नाही. मग ह्यासाठी अनेक लढे उभे केलेले, अनेक कामगार आयुक्तांपाशी अनेक मोर्चे देखील झालेले. आणि सामाजिक कार्य म्हणलं तर तुम्ही सामाजिक अनेक वेळा कोरोना काळात देखील आमचे सुरक्षा रक्षक बांधव असेल, जे आमचे तरुण आहे म्हणजे ज्यांचे पेमेंट म्हणजे ऍक्च्युली 4-4, 5-5 महिन्यांचे वेतन कोरोना काळात देखील काहींचे वेतन अडकवले होते. काम करून देखील एवढ्या म्हणजे खूप आपल्याला माहित असेल का खूप भयानक परिस्थिती होती त्यावेळेस. अशा वेळेस देखील कोरोनाच्या बाहेर आपल्या जीवाची, आपल्या परिवाराची देखील पर्वा न करता कामगारांच्या पाठीमागं, त्यांच्या कुटुंबाच्या पाठीमागं उभं राहून त्यांना धीर देण्याचं काम देखील या माध्यमातून मी केलेलं आहे. आणि जर तुम्ही म्हणलात जसं मराठा महासंघाकडून अनेक आंदोलनं, अनेक म्हणजे जे सामाजिक कार्य कोणाचं म्हणजे ऍडमिशनचा असेल, कोणाच्या नोकरी संदर्भात असेल, कोणाचा काही प्रॉब्लेम, त्यासाठी मराठा महासंघाकडून अनेक असे प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह केलेले आहे. आणि यापुढे देखील मी ते प्रश्न जे माझ्याकडे नागरिक जे माझ्याकडे प्रश्न येतील मी ते सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. नक्की जे प्रश्न माझ्याकडे येतील ते प्रश्न मी सोडवण्याचा प्रयत्न करेल असे सचिन रामराव राऊत हे प्रसारमाध्यमाशी बोलताना आपल्याला सांगत होते. मात्र भविष्यात माझा प्रभाग, माझी जबाबदारी, ध्येय विकासाचे खरोखर हा विकास स्वतःचा करून घेणार की जनतेचा करणार हे मात्र जडतरचा प्रश्न आहे. मात्र ते आपल्याला त्यांना तिकीट कुठून मिळतं आणि कुठून नाही हे भविष्यातच कळेल. आता सध्या ते अपक्ष उमेदवार म्हणून ते सध्या प्रभागात त्यांचा प्रचार करीत आहेत. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.